हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज मी मटन लवर्ससाठी एक मस्त अशी डिश घेऊन आलेली आहे। नेहमी ते मसाल्यातील मटन खाऊन बोर झालं असेल तर ही रेसिपी, आजची रेसिपी नक्की ट्राय करा। आज मी घेऊन आली आहे खरडा मटनची रेसिपी। एकदम मस्त आणि युनिक रेसिपी आहे, सगळ्यांनी नक्की ट्राय करा। अगदी कमी वेळेत बनते आणि खूप मस्त बनते। तर बघा, यासाठी मी इथे 1 किलो एवढं मटन घेतलेलं आहे आणि मटन शिजवण्यासाठी मी कुकरमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं आहे। मटनला त्याचीच खूप अशी चरबी असते, त्यामुळे मी तेलाचा वापर अगदी कमी केला आहे। मी थोडंसं तेल कुकरमध्ये घेतलं, त्यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण ॲड केला आणि 1 वाटी एवढा मी बारीक चॉप केलेला कांदाही ॲड केला आणि भरपूर अशी चॉप केलेली कोथिंबीरही ॲड केली। हे सगळं अगदी व्यवस्थित बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान परतवून घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं हे 1 किलो एवढं मटण मी यामध्ये ॲड केलं आणि मटण ॲड केल्यानंतर त्यासाठी आवश्यक एवढं मीठ आणि 2 छोटे चमचे एवढी मी हळद ॲड केली आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून छान यामध्ये कांद्यासोबत परतवून घेतलं। हा खरडा मटनचा व्हिडिओ सर्वांनी अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, कारण मी ह्यामध्ये वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत, ज्याने तुमचा हा खरडा मटन ही डिश अगदी टेस्टी बनणार आहे, कमी वेळेत बनणार आहे आणि खूप मस्त आणि झकास बनणार आहे। तर मी पुढे खरडा मटनसाठी एक ट्विस्टही सांगितलेला आहे, तोही तुम्ही नक्कीच बघा। तर बघा, इथे मी मटनमध्ये उकळतं पाणी ॲड केलं आणि पाणी खूप जास्तही ॲड करायचं नाही, अगदी मटनच्या लेवलपर्यंत किंवा त्यापेक्षा थोडंसं खाली असेल तरीही चालू शकतं। आणि उकळतं पाणी ॲड केल्यामुळे फक्त 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये हे मटन मस्त शिजतं। मटन शिजण्यासाठी लावून दिलं आणि नंतर मी आता खरडा तयार करून घेणार होते। खरडा म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा। तर यासाठी मी भरपूर अशा हिरव्या मिरच्या इथे घेतल्या आहेत। ह्या जवळजवळ 20 ते 25 एवढ्या हिरवी मिरची आहेत आणि भरपूर असा सोलून घेतलेला लसूण मी ह्यामध्ये ॲड केला आणि अगदी थोड्याशा तेलामध्ये मी हे भाजून घेतलं आणि हे जरा अर्धवट भाजून झालं की त्यामध्ये मग मी थोडंसं मीठ ॲड केलं आणि मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा मिरची आणि लसूण छान व्यवस्थित भाजून घेतला। यामध्ये मी नंतर भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरही ॲड केली आणि तीही छान भाजून घेतली। कोथिंबीर बारीक कट करून ह्यासाठी घेतली की आपल्याला हे सगळं मिक्सरमधून काढायचं आहे। तुम्ही जर ठेचून घेणार असणार, वरवंटा पाट्यावर ठेचा तयार करणार असणार किंवा खलबत्त्यामध्ये बनवणार असणार तर कोथिंबीर कट करून नाही घेतली तरीही चालू शकतं, पण मी वेळेच्या अभावी हे सगळं मिक्सरमध्येच बनवून घेणार होती। ठेचा मी मिक्सरमध्येच तयार करणार होती, त्यामुळे मी कोथिंबीर बारीक कट करून घेतली होती। हे बघा, आपली मिरची आणि लसूण छान भाजलं गेलं आहे। तर आता खरडा मटनमध्ये मी रेसिपीमध्ये एक ट्विस्ट दिला आहे। तर आपण जनरली फक्त ठेचा बनवतो आणि त्यामध्ये मटण बनवतो, तर तसं न करता मी आज बघा 2 मोठे चमचे एवढं खोबरं घेतलं आहे आणि ते छान हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। म्हणजे खूप आपल्याला डार्क ब्राऊन कलर येईपर्यंतही त्याला भाजायचं नाही। आणि हे बघा, मस्त असं मी वाटण तयार करून घेतलं आहे। हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि भाजून घेतलेलं खोबरं। त्यानंतर मग मी कढईमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलं आणि साधारण 1 टेबलस्पून एवढं मी साजूक तूप यामध्ये ॲड केलं आहे। साजूक तूप ॲड केल्यामुळे खरडा मटनची टेस्ट एकदमच हायर लेवलला जाऊन पोहोचते, खूपच टेस्टी बनतं हे मटन। त्यानंतर मी 1 मोठी वाटी एवढा बारीक चॉप करून घेतलेला कांदा ह्यामध्ये ॲड केला आणि कांदा बघा असा मस्त
मस्त ब्राऊन कलरचा होईपर्यंत एकदम पेशन्सने हळूहळू छान परतवून घ्यायचा. आणि त्यानंतर मग मी मटनचे पीसेस ह्या कांद्यामध्ये ॲड केले आणि छान हाय फ्लेमवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. मटन कांद्यामध्ये ॲड केल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला वाढवायचा आहे आणि हाय फ्लेमवर हे मटन कांद्यासोबत मस्त परतवून घ्यायचं. नंतर मी एक मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ह्यामध्ये ॲड केली. गॅसची फ्लेम हाय राहू द्यायची. ही पेस्ट ॲड केल्यानंतर तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत अगदी व्यवस्थित ही आपल्याला परतवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते 3 मोठे चमचे एवढं मी वाटण ॲड केलं आणि मला अजून आवश्यकता वाटली म्हणून मी आणखी 1 चमचा म्हणजे जवळजवळ 4 टेबलस्पून एवढं मी ते वाटण ॲड केलं. भरपूर अशी पुन्हा बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड केली आणि तुम्ही इथे बघू शकता मी फक्त धने पावडर इथे ॲड केलेली आहे. कुठलाही मटन मसाला किंवा होममेड गरम मसाला किंवा कुठलाही अखंड मसाला मी यामध्ये ॲड केलेला नाही. आणि ह्या फक्त ठेच्यामध्ये किंवा ह्या हिरव्या वाटणामध्ये जे आपण मटण बनवतो ना त्याची टेस्ट काही वेगळीच बनते. आणि तो ठेच्याचा जो रॉ फ्लेवर असतो ना किंवा तो रॉ वास असतो ना तो मटणला खाताना इतका छान लागतो. भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतही हे खरडा मटण एकदम मस्त लागतं. आणि पुन्हा मटणसाठी आवश्यक असं थोडंसं मी मीठ ॲड केलं आणि हाय फ्लेमवर पुन्हा परतवून घेतलं. आणि बघा हा जो मटणचा स्टॉक किंवा हे जे सूप मी ठेवलेलं होतं ना तेही मी पुन्हा यामध्ये ॲड केलं आणि हाय फ्लेमवरच हे पुन्हा व्यवस्थित परतवून घेतलं. अगदी हे जे मटणचा जो हा स्टॉक आहे ना तो छान मटणमध्ये मुरला जातो. त्यामध्ये मटण छान पुन्हा थोडंसं आणखी शिजलं जातं आणि त्याचा फ्लेवर तो ठेच्याचा फ्लेवर मटणमध्ये मस्त उतरायला मदत होते आणि हे अगदी टेस्टी बनतं सगळं. आणि बघा हा आपला खरडा मटण ही आपली आजची डिश एकदम रेडी आहे खाण्यासाठी. आणि मग गार्निशिंगसाठी मी वरून छान बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि एकदम झक्कास आणि लईच भारी बनतं हे खरडा मटण. तर सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी मस्त कांदा, लिंबू आणि तुपामध्ये कडक केलेल्या पोळीसोबत ही खरडा मटणची डिश सर्व केली आणि एकच नंबर लागते ह्या कडक केलेल्या पोळीसोबत हे खरडा मटण. मटणही एकदम मस्त शिजलेलं होतं आणि सगळं काही खूपच टेस्टी झालं होतं. सर्वांनी आणि विशेषतः मटण लवर्सने ही डिश नक्की ट्राय करा, मस्त एन्जॉय करा. मी शेअर केलेल्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्व मटण लवर्ससोबत आजची ही डिश नक्की सर्वांनी शेअर करा. आणि हो, छान खा, मस्त व्यायाम करा, स्वतःच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या. मी खाण्यासोबतच नेहमी व्यायाम करा असं नेहमीच सांगत असते. त्यामुळे छान डिशेस ट्राय करण्यासोबत माझा व्यायाम करा हा सल्लाही सगळ्यांनी नक्की ऐकत जा. आणि मस्त आनंदी, सुखी आणि समाधानी राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इतरांचा आनंद आणि सुख बघून जर तुम्हाला आनंदी फील होत असेल ना किंवा तुम्हाला सुखी वाटत असेल ना तर तुमच्यासारखे लकी तुम्हीच आहात. थँक्यू सो मच. बाय बाय.